ठिकाणी उधळला जात आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये भाजपचा झेंडा फडकलेला आहे। जडपी पंचायत समितीवर भाजपचं वर्चस्व पाहायला मिळालंय। तर भोरमध्ये राष्ट्रवादीच्या तिकिटावरती पती पत्नी विजयी झालेत। पती जिल्हा परिषदेतनं तर पत्नी पंचायत समितीतनं विजयी झाली आहे। भोंगवली कामथडी गटातनं विक्रम खुटवड हे विजयी झालेले आहेत। तर कामथडी गणातनं तृप्ती खुटवड या विजयी झाल्यात। पती पत्नी दोघेही जिल्हा परिषद आणि पंचायत समिती गणातनं विजयी। भोरमध्ये राष्ट्रवादीच्या तिकिटावर पती पत्नी विजयी झालेले आहेत। राष्ट्रवादीच्या तिकिटावर पती पत्नी यांचा दोघांचाही विजय। दोन्ही खुटवड पती पत्नी या ठिकाणी विजयी झालेत। एक जिल्हा परिषदेमधून पती तर पत्नी पंचायत समितीमधून विजयी झाले आहेत। तर भोंगवली कामथडी गटामधून सरवसे यांचा विजय। संभाजीनगरमध्ये अंबाई गटातून सत्तारांचा मुलगा अब्दुल आमेर हा विजयी झाला आहे। तर छत्रपती संभाजीनगरमध्ये अंबाई गटातनं अब्दुल सत्तार यांचा मुलगा अब्दुल आमेर यांचा विजय झालेला आहे। छत्रपती संभाजीनगरमधनं मोठी अपडेट। तर सत्तारांचा मुलगा हा विजयी झालेला आहे। तर छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी भाजप 15, शिंदेची शिवसेना 17, राष्ट्रवादी 4, पवारांची राष्ट्रवादी 1, काँग्रेस 2 आणि ठाकरेंची शिवसेना 6 जागांवर आघाडीवर आहे। छत्रपती संभाजीनगरातली ही आकडेवारी आपण आतापर्यंतची बघितली। जिल्हा परिषदेच्या 12 पैकी 12 जागांचे कल हाती आलेले आहेत आणि त्याचसोबत पंचायत समितीच्या 125 पैकी 99। तर आता धाराशिवमध्ये भाजप 10 जागांचा आघाडीवर, शिंदेची शिवसेना 6, अजितदारांची राष्ट्रवादी 3, शरद पवारांची राष्ट्रवादी 1, काँग्रेस 4 जागांवर तर ठाकरेंची शिवसेना 5 जागांवर धाराशिवमध्ये भाजप 10 आणि शिवसेना 6 जागांवर। येथे शिंदेची शिवसेना किंग मेकर ठरू शकते। तर सांगलीमध्ये भाजप 16, तर पवारांची राष्ट्रवादी 10, काँग्रेस 9 जागांवर आणि ठाकरेंची शिवसेना 1 जागेवर। सांगलीतला हा निकाल आणि त्यानंतर आता छत्रपती संभाजीनगरमध्ये अब्दुल सत्तार यांचा मुलगा विजयी झालाय।